यांनी जेव्हा एक लॉंग मार्च काढलेला तर 4 माणसं घेऊन गेलेलं ते कोणतं काळं काय त्याचं ना विष्णू हा ते गेलेले लॉंग मार्च घेऊन तर 4 जण घेऊन गेलेले. आणि आता पण तो एक आपला मला वाटतं अमित गोरखे जो बीजेपीचा आहे हे लोक मिळून यांचं काय बीजेपीच्या पैशावर मोर्चे आणखी मोठे काढू शकतात. सरकार जिसके साथ में जे सरकारला आपला बाप म्हणतील त्यांना काय ते हिंदुत्व मानणारी मातंग आहेत त्यामुळे त्यांचा बाप आता बदललेला आहे. आधी ते बाबासाहेबांना बाप म्हणायचे पण आता त्यांचा बाप RSS वाला आणि बीजेपी वाला आहे. अरे आणि राहिला विषय महापुरुषांच्या बाबतीत बोलण्याचा, आता यांनी कुठले कुठले महापुरुष गोळा केले. आता यांचा कोण तो तालीम शिकवणारा महापुरुष म्हणतात आणि कुठं ते पुस्तक लिहिणारा एक महापुरुष म्हणतात. आता ह्या 2 बाबांनी सामाजिक लढ्यासाठी यांचं योगदान काय, सामाजिक लढ्यामध्ये काय काम केलेलं आहे, त्यांनी असं कुठलं जाती अंताच्या लढाईचं काम केलं किंवा कुठलं असं पुस्तक लिहिलं की जो मनुवादाच्या विरोधात असेल, कुठली अशी लेखणी धारदार होते की जातीयतेच्या विरोधामध्ये होते.